मी शाहिद खेरडकर आपल्या सर्वांचं स्वागत करतो। विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजून आता एक प्रचाराची रणधुमाळी देखील आपल्याला पाहायला मिळत आहे। 4 तारीख ही फार मागे घेण्याची तारीख जरी असली तर प्रत्येक उमेदवारानं आपला मोर्चा सांभाळलेला आहे। कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे आणि त्याचबरोबर महाराष्ट्रभरामध्ये अनेक असे मतदारसंघ आहेत, त्यामध्ये महायुती असेल किंवा महाविकास आघाडी असेल, यामध्ये नाराजी नाट्य देखील आपल्याला थोड्याफार प्रमाणात पाहायला मिळतं। मात्र त्या मतदारसंघामध्ये एक चेहरा असतो, त्या मतदारसंघाला एक परंपरा असते आणि त्या परंपरेला अनुसरून त्या व्यक्तीला त्या ठिकाणी महत्त्व देखील असतं। आणि म्हणून आपण गुहागर मतदारसंघाचा जर विचार केला तर गुहागर मतदारसंघ हा पूर्वीपासून भाजपचा मतदारसंघ होता। मात्र गेल्या काही वर्षामध्ये शिवसेनेने त्या ठिकाणी बाजी मारलेली आहे आणि यावेळेला पुन्हा एकदा महायुतीच्या वतीनं शिवसेनेलाच त्या ठिकाणी तिकीट मिळालेलं आहे। धनुष्यबाणावरती राजेश बेंडल यांना उमेदवारी प्राप्त झालेली आहे। मात्र अशामध्ये डॉक्टर विनय नातू हा चेहरा मागे राहत नाही। गेले अनेक वर्ष गुहागरच्या या मतदारसंघामध्ये किंवा या समाज क्षेत्रामध्ये त्याने एक माजी आमदार म्हणून देखील आणि भाजपचा एक प्रभावी चेहरा म्हणून अतिशय प्रभावी असं कार्य केलेलं आहे। मात्र या निवडणुकीमध्ये विनय नातू यांची भूमिका काय, कारण त्यांचं नाव आघाडीवरती असताना देखील आत्तासुद्धा त्यांना थांबावं लागलेलं आहे। अशा परिस्थितीत नेमकी त्यांची भूमिका काय, त्यांच्या भावना काय, या आपण जाणून घेणार आहोत। आपल्याबरोबर आहेत भाजपचा चेहरा असणारे आता विधानसभा क्षेत्राचे प्रमुख असलेले सन्माननीय विनयजी नातू सर। सर्वप्रथम आपणास दिवाळीच्या लाख लाख शुभेच्छा। साहेब, दिवाळी तर एकीकडे आहे आणि एकीकडे राजकीय फटाके देखील फुटत आहेत, फटाक्यांची आतषबाजी पाहायला मिळत आहे। याच्यामध्ये एक वेगळा रंग दिसतो आपल्याला, प्रचाराची रणधुमाळी आहे। एकंदरीत सर्व मतदारसंघ पाहिले तर त्या ठिकाणी तो उमेदवार जो अपेक्षित होता ते आपल्याला चित्र पाहायला मिळतं आहे। मात्र गुहागर मतदारसंघामध्ये विनय नातू हे नाव चर्चिले होतं गेल्या वेळेलासुद्धा आणि आत्तासुद्धा, मात्र पुन्हा एकदा आपल्याला थांबावं लागलेलं आहे। आज तुमची भूमिका काय, भावना काय तुमची? नाही, या निवडणुकीमध्ये जागा वाटपामध्ये गुहागर मतदारसंघाची जागा आणि रत्नागिरी जिल्ह्यातल्या 5 जागांपैकी ही एक जागा भारतीय जनता पार्टीला मिळेल अशा अपेक्षेमध्ये सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते जसे होते तसे महायुतीतल्या इतर कार्यकर्त्यांनाही असं वाटत होतं की ही जागा भारतीय जनता पार्टीच्या पारड्यात जाईल। कारण जिल्ह्यातल्या 3 जागा शिवसेनेकडे आहेत, 1 जागा राष्ट्रवादीकडे आहे आणि महायुतीमध्ये एक घटक पक्ष भाजप शिवसेना राष्ट्रवादी असे असल्यामुळे ही जागा मिळेल अशी अपेक्षा आठवड्याभरापूर्वीपर्यंत होती। आणि एकूण सर्व कामकाजामध्ये लोकसभेच्या निवडणुकीच्यापासून कामकाजामध्ये आम्ही सर्व प्रयत्न करत होतो आणि या प्रयत्नामध्ये की आपल्यापैकी इथे कोणाला ना कोणाला तरी उमेदवारी मिळेल असा आमचा प्रयत्न होता। पण ऐनवेळी जागा वाटपामध्ये ही जागा शिवसेनेनं का घेतली, त्यांनी का मागितली आणि त्यांच्याकडे उमेदवार नसताना अन्य पक्षातला उमेदवार घेऊन ही जागा परत त्यांनी उभी केली, हा प्रश्न आजही मला सुटलेला नाही की हे का झालं। म्हणजे हा प्रश्न खरं तर तुमचे जे समर्थक आहेत, तुमचे कार्यकर्ते आहेत, यांच्यामध्ये सुद्धा दबक्या आवाजात काही पण चर्चा आहे की अशा पद्धतीचं झाल्यामुळं बऱ्याचशा लोकांमध्ये निराशा आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून जयतापकर सारखे एक पदाधिकारी त्यांना अपक्ष फॉर्म भरलेला आहे। याकडे तुम्ही कसे बघता? नाही, जयतापकरही आमच्या भारतीय जनता पार्टीमध्ये काम करत होते आणि स्वाभाविक आहे ते भारतीय जनता पार्टीमधनं तिकीट मिळावं असंही, तिकिटामध्ये काही भारतीय जनता पार्टीमध्ये एकटा विनय नातू होता असं नाही, तर ते आमच्याकडे ओबीसी आघाडीचं काम करत होते। त्यामुळे ओबीसी चेहरा म्हणून त्यांचाही विचार होता की मलाही तिकीट मिळू शकतं असं जयतापकरांचं होतं आणि ते भारतीय जनता पार्टीकडे आग्रही होते, त्या पद्धतीनं तेही फिरत होते। आता त्यांनी अपक्ष अर्ज भरला आहे, पण गुहागर विधानसभा मतदारसंघामध्ये आमचे खासदार जे आहेत ते खरं तर एका पक्षाचे प्रदेश अध्यक्ष आहेत। त्यामुळे आणि त्या खासदारांनाही तो पक्ष हा आता महायुतीतला एक प्रमुख पक्ष आहे की राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेश अध्यक्ष हे आमचे खासदार आहेत। त्यामुळे या मतदारसंघात नेमकं काय आहे हे आमच्या खासदारांनाही माहिती आहे, पण एकूण एकदम बदल कसा झाला आणि ही जागा स्वतःकडे उमेदवार नसताना मागून घेण्याची प्रक्रिया का घेतली की याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीला पूर्ण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये डावलायचंच होतं, ही भूमिका कुठेतरी होती असा एक वेगळा विषय प्रत्येकाच्या मनामध्ये येतोय। कारण लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेसुद्धा
काही नेत्यांनी इथल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या उमेदवाराबाबतच्या गोष्टी बोलल्या होत्या. आम्हाला खरं तर त्यावेळी लोकसभेच्या निवडणुकीचीच प्रचाराची यंत्रणा होती, त्यावेळी विधानसभेची चर्चाही कुठे नव्हती. पण तेव्हापासून ह्या विषयातला हा होता. त्यामुळे हे अनेक दिवस जिल्ह्यात ओबीसी चेहरा महायुतीला देण्याकरता एकच जागा शिल्लक आहे आणि मग ती म्हणून इथे केलं का? मग तसं केलं असतं तर भारतीय जनता पार्टीला सांगायचं ओबीसी चेहरा द्यायचा. मग आमच्याकडे जसे जैतापकर आहेत होते तसे आणखीनही अनेक कार्यकर्ते होते की ते कमळ निशाणीवरती लढले असते. निदान कमळ निशाणी जिल्ह्यामध्ये एका तरी जागेवरती राहिली असती, ही भावना कार्यकर्त्यांच्या मनातली आहे. परंतु तुम्ही जसं म्हटलं की उमेदवार आयात करण्याची काहीच गरज नव्हती. जर तुम्हाला ओबीसी चेहरा पाहिजे होता तर भाजपमध्ये सुद्धा होता. मग तरीसुद्धा अशा पद्धतीची ॲडजस्टमेंट किंवा तडजोड करण्यात आलेली आहे. पण याचा फायदा ज्या अपेक्षेनं तडजोड केली गेलेली आहे किंवा कुणबी समाज हा नजरेसमोर ठेवून त्यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे, याचा फायदा होईल असं वाटते तुम्हाला? खरं तर निवडणुकीचं कामकाज करत असताना एखाद्या समाजाचा उमेदवार अशा पद्धतीची प्रक्रिया कुठलाही राजकीय पक्ष करत नाही, बोलत नाही. पण उघडपणे जेव्हा एखाद्या गोष्टीत असा राजकीय पक्ष जर अशा पद्धतीनं बोलायला लागले तर पुढच्या काळात कार्यकर्ते त्या राजकीय पक्षांमध्ये काम करताना कशा पद्धतीनं करणार? खरं तर प्रत्येक राजकीय पक्ष जातीपातीच्या पलीकडे जाऊन आपण कामकाजात राहिलं पाहिजे, ह्या भूमिका मांडत सर्व राजकीय पक्ष काम करत असतात. आपण जातीपातीच्या भूमिकेत अडकू नये. पण अशा पद्धतीचा विचार कोणीतरी मांडला तर मग पुढच्या काळात असं कामकाज करणं, असं राजकारण करणं कोणालाच शक्य होणार नाही. मग आता तुम्हाला काय वाटतं की आता तुमची ज्या पद्धतीने भूमिका दिसते की तुम्ही अजूनही तुमच्या मनात ती सल गेलेली नाही आहे? कारण तुम्ही ज्या पद्धतीनं मोर्चेबांधणी केलेली होती, मतदारसंघामध्ये फिरत होता आणि आयत्या वेळेला हे सगळे बदल घडलेले आहेत. मात्र आता दिवस फार कमी राहिलेले आहेत आणि अशा वेळेला महायुतीची ताकद विभागली जाईल की तशा पद्धतीने एकरूप होऊन काम केलं जाईल? कसं काय? नाही, एकूण 2009मध्ये हा मतदारसंघ ऐनवेळी मोठ्या नेत्याकरता पाहिजे म्हणून वाटपातनं घेतला गेला. म्हणजे आजपर्यंत महायुतीमध्ये युती म्हणूनच 90 सालापासून निवडणुका होत होत्या. 90 सालापूर्वी भारतीय जनता पार्टी म्हणून ह्या मतदारसंघात विजयी होत होतो. तेव्हा मी नव्हतो, माझे वडील होते, पण भारतीय जनता पार्टी म्हणून 90 पूर्वी ते विजयी झाले होते. 90पासनं युतीचे सर्व होते. एक 2014चा अपवाद वगळला तर सर्व वेळा युतीची घडी या महाराष्ट्रात होती. 2009, 2019 परत दुसऱ्या पक्षातला उमेदवार घेण्याकरता हा मतदारसंघ बदलून घेतला गेला. परत 2024 म्हणजे निवडणुकीची पूर्ण रचना झाल्यावरती, कामकाज झाल्यावरती उमेदवार नसतानाही उमेदवार दुसऱ्या पक्षातला आणायचा आणि उमेदवारी मागून घ्यायची. याचा मग अनेक निवडणुकांमध्ये अशा ऐनवेळच्या उमेदवारीचे त्रास त्या मतदारसंघाला 5-5 वर्षाकरता भोगावे लागलेले आहेत. आता यातनं पुढे काय? आम्ही महायुतीचं काम करणार आहोत, महायुतीमध्ये आहोत, पण आम्हाला महायुतीमध्ये बरोबर घेऊन जाणारा पुढचा ज्यांच्याकडे जबाबदारी आहे त्यांनी जायची भूमिका तरी घेतली पाहिजे, अशी आमची प्रामाणिक भावना आहे. कारण जेव्हा शेवटी ज्या पक्षाचं चिन्ह त्या निवडणुकीमध्ये पुढे असतं, आम्ही जरी गेलो पुढे तरी मतदार विचारणार ना कोणत्या पक्षाचं चिन्ह घेऊन आलात. आम्ही गेलो, आम्ही कमळाचा मुद्दा सांगितला तर ते आमचा मुद्दा ऐकतील, पण आम्ही जर जेव्हा दुसरा मुद्दा सांगू तेव्हा ते म्हणतील की त्या पक्षाचा प्रमुख पदाधिकारी समोर आला पाहिजे, त्यानं सांगितलं पाहिजे. ही अडचण महायुतीमध्ये काम करताना सर्वच बाबतीत राहते. आता लोकसभेच्या वेळी आम्ही घड्याळ निशाणी घेऊन गेलो, पण त्यावेळी घड्याळ निशाणीचा कोणी ना कोणीतरी कार्यकर्ता आमच्याबरोबर येत होता की हो आमचे प्रदेश अध्यक्ष आहेत, आम्ही त्यांच्याकरता या भागात आलो आणि मग आम्ही भारतीय जनता पार्टी शिवसेनेचे कार्यकर्ते राष्ट्रवादीच्या उमेदवाराकरता त्यांच्याकरता गेलो होतो. तसं फॉर्म भरून 8 दिवस व्हायला आले. आजपर्यंत एकत्रितरित्या बैठक आणि चर्चा ह्या कुठल्या झाल्या नाहीत. त्यामुळे महायुती म्हणून नेमकं काय अपेक्षित आहे, करायचं आहे, हा प्रश्नचिन्ह आजही गुहागर मतदारसंघात आहे.
फार महत्त्वाची गोष्ट सांगतायत आज सर तुम्ही की 8 दिवस फॉर्म भरून झाले तरीसुद्धा महायुतीची बैठक अथवा चर्चा झालेली नाही. याचा अर्थ शिंदे गटाचा इथं सक्षम असा चेहरा किंवा असं कुठलं तरी नेतृत्व नाही की जे तुम्हाला सगळ्यांना त्या तुमची मोड बांधून पुढे घेऊन जाईल. आता याबाबत आम्ही त्या सर्व नेत्यांशी बोललो. म्हणजे जे आत्ता उमेदवार आहेत हे उमेदवार मला ओळखीचे आहेत की नाही माहिती आहेत की नाही, यांच्याबरोबर मी गुहागर नगरपंचायतीमध्ये शहर विकास आघाडी निर्माण करताना त्यांच्यासोबत मी होतो. गावातले अनेक कार्यकर्ते गुहागर शहरातले अनेक कार्यकर्ते गुहागरची शहर विकास आघाडी तयार करण्याकरता आम्ही सर्वजण एकत्र होतो. त्यामुळे उमेदवारांना मी माहिती आहे, उमेदवार माझ्याशी बोलतील, उमेदवार वैयक्तिक बोलतील. पण जेव्हा ते आता एखाद्या पक्षाची निशाणी घेऊन जेव्हा येतात तेव्हा पक्षाचे पदाधिकारी सोबत येऊन सर्व चर्चा आणि नियोजन झालं तर मतदारसंघातल्या सर्व बूथपर्यंत कार्यकर्ते पोहोचू शकतात. एकटा मी म्हणजे सर्व होणार नाही. पुढे ही संघटना चालली पाहिजे तर सर्व निवडणुकीची बांधणी होईल. ती गोष्ट अद्यापही झाली नाही. आजपर्यंत दिवाळी, आजचा दिवाळीचा शेवटचा दिवस आहे. बहुतेक सर्व राजकीयदृष्ट्या दिवाळी महत्त्वाची असेल बाकीच्या ह्याच्यापेक्षा. पण एकदा खरं तर निवडणूक काही पुढे दिवाळीमुळे पुढे जाणार नाही. निवडणुकीचे दिवस कमी होत चाललेत, याची जाणीव महायुतीमधल्या प्रमुखांनी घेण्याची आवश्यकता आहे. परंतु आता आपण ज्या पद्धतीने ही स्थिती सांगत आहात आणि या सगळ्या स्थितीचा आढावा घेऊन किंवा किंबहुना त्याच गोष्टीचा आधार घेऊन आता भास्करशेठ जाधव यांनी आत्मविश्वासानं सांगितलेलं आहे की ज्या दिवशी मी फॉर्म भरेन त्या दिवशी माझा विजय निश्चित असेल. आणि त्याच गोष्टीसाठी खरं तर त्यांना वाट मोकळी करून दिली जाते का? कारण समोर जर अशा पद्धतीनं अजूनही एकमत होत नसेल तर मग भास्करशेठ जाधव यांचा मार्ग मोकळा होईल. त्यांनी फॉर्म भरला त्या दिवशी भाषणातला भरपूरसा वेळ विनय नातूवरतीच खर्च झाला. खरं तर फॉर्म भरताना मी मतदारसंघाकरता काय केलं किंवा मी मतदारसंघाकरता पुढच्या काळात काय करेन, माझं सरकार आलं तर आम्ही कोणतं धोरण राबवू, माझं सरकार आलं तर आम्ही कोणत्या विकासाच्या गोष्टी या सर्वांना या भागाकरता देऊ, ही भूमिका फॉर्म भरताना कोणाही उमेदवारानं मांडावी अशी कल्पना असते. कारण तो उमेदवार त्यावेळी नव्यानं जात असतो आणि तेव्हा पुढच्या 5 वर्षाचं मी केलेल्या कामाचं अवलोकन करेन आणि पुढच्या 5 वर्षाचं काम बघेन, या भूमिकेतनं विषय मांडले होते. पण त्यांची 5 वर्षात काय केलं तर फक्त माझ्यावरती टीका करण्याचंच काम फॉर्म भरायच्या भाषणात केलेलं. बऱ्यापैकी वेळ मी तेवढंच ऐकलं, मतदारसंघाकरता काय करेल असं केलं नाही. शेवटी फॉर्म भरणारा प्रत्येक उमेदवार म्हणतच असतो मीच विजयी होणार आहे. 2019ला सुद्धा नातूसाहेब ज्यावेळेला भास्करशेठ जाधव फॉर्म भरायला गेले त्यावेळेला युती होती, तेव्हासुद्धा तुम्हाला इथे न भेटता पुढे गेल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळालं. तेव्हापासून अजूनही तसं काय तुमच्यामध्ये एक संगनमत झालेलं दिसत नाही. त्यावेळी ते युतीमध्ये ऐनवेळी आले होते ना. त्यावेळी ते पूर्वी विरोध वेगळेच होते. त्यांना निवडून यायचं होतं, त्यांना समोर पराजय दिसत होता 2019मध्ये. 2019मध्ये त्यावेळच्या जर ज्या पक्षात ते होते त्या पक्षातनं लढले असते तर आज ते इथे आलेच नसते. त्यांना तो पराजय दिसत होता म्हणून ते 2019ला दुसऱ्या पक्षातनं शिवसेनेमध्ये आले आणि म्हणून ते इथे झाले. पण या पद्धतीनं ते शिवसेना भारतीय जनता पार्टी युतीचे म्हणूनच निवडून आले. त्यांना युतीचं मतदान झालं, त्यांना असं नाही झालं की बाबा भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी मतदान केलं नाही. पण पुढच्या काळात ते विसरले की बाबा भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी गेल्यावेळी युतीचा उमेदवार म्हणून त्यांना मतदान केलेलं होतं. पण 5 वर्षात ती जाणीव त्यांनी कधीच ठेवली नाही. तर सर मला तुम्हाला एक अभ्यासू किंवा आपण अनुभवी एक राजकीय व्यक्तिमत्व आहात. पॉलिटिकल सायकॉलॉजी जी असते ना, किंवा एखाद्या मतदारसंघामध्ये किंवा एखाद्या प्रांतामध्ये दुसरा चेहरा असा मोठा होणे किंवा आपल्यालाच त्या ठिकाणी प्राधान्य मिळावं किंवा आपलंच तिथं अस्तित्व असावं, अशी काही थोडीशी चढउतार किंवा असं काही चढाओढ असते. शेवटी प्रत्येक पक्ष मी मोठा राहावा, पक्ष या वेगळा विषय राहिला. कधी कधी पक्षांतर्गत सुद्धा तशा पद्धतीची चढाओढ पाहायला मिळते. आता त्या पक्षामध्ये आहे ना. मी जसं म्हणतो की माझ्या पक्षात जर आत्ता वरनं सांगितलं असतं की नाही इथे
आपल्याला बहुजन समाजाचं नेतृत्व दिलं पाहिजे, तर आमच्याकडे नेतृत्व तयार होतं. आमच्याकडे आम्ही 2-2 जण अर्ज मागत होतो पार्टीकडे तिकीट, पण आम्ही काही भांडत नव्हतो एकमेकाशी. त्यामुळे पार्टीमध्ये ह्या पद्धतीनं, पण काही जणांना दुसऱ्याला पुढे येऊच द्यायचं नाही अशा पद्धतीनं पक्ष स्वतः, मग पक्ष निष्ठा बदलली तरी चालेल पण मी टिकलो पाहिजे अशी प्रवृत्ती एक नव्यानं होऊ घातलेली आहे. आणि ह्या गतिमान राजकारणात अनेक पक्ष ऐन वेळेला आलेल्या उमेदवाराला प्राधान्य देतात. ते वर्षानुवर्ष कष्ट करणारा कार्यकर्ता जेव्हा बाहेर राहतो, आज शिवसेनेच्या अनेक कार्यकर्त्यांची स्थिती अशी आहे ना की ते 2019ला थांबले, ते 2024ला थांबले. शिवसेनेचा कार्यकर्ता मनातनं काय म्हणतोय, तो पुढे होऊन काम करतोय, पार्टीचं शिवसेनेचं काम करतोय, तो पण मनातनं काय तो कणतोय किंवा त्याच्या काही गोष्टी आहेत, हे जेव्हा आमच्याबरोबर तो शेअर करतो तेव्हा शिवसेनेचा कार्यकर्ता सांगतो की आम्ही 2019ला हेच बघितलं, आम्ही 2024ला हेच बघितलं, आम्ही फक्त जिल्हा परिषद पंचायत समित्यात लढवायच्या का, असं जर शिवसेनेचा कार्यकर्ता म्हणायला लागला. जसं आज भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणतो की आम्ही मतदारसंघामध्ये सर्वात जास्त मतदार असून सुद्धा, आम्ही अधिक पुढे गेलेले असून सुद्धा आम्हाला जेव्हा ऐनवेळी बाजूला लागतं. हीच भूमिका शिवसेनेच्या कार्यकर्त्याची, जे प्रामाणिकपणे इतके वर्ष शिवसेनेचे काम करत आलेले कार्यकर्ते त्यांच्याही मनातली आहे. ही मनातली भावना ही प्रत्येक वर्षानुवर्ष त्याच पक्षात राहून काम करणाऱ्या कार्यकर्त्याच्या मनामध्ये राहते. जेव्हा निवडणुकीच्या तोंडावरती वेगवेगळे पक्षप्रवेश करून संख्येचं गणित जमवायचा खेळ जमवला जातो, त्यावेळी ही भूमिका अनेक कार्यकर्त्यांच्या मनामध्ये राहते. परंतु आता तुम्हाला काय या विधानसभा क्षेत्राचं चित्र दिसतंय? तुम्ही आता इतके वर्ष या विधानसभा क्षेत्रात आणि तुम्ही इथे प्रमुखसुद्धा आहात. खरं तर ह्या निवडणुकीमध्ये ज्यांनी जबाबदारी घेतलेली आहे ते जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय उदय सामंत आणि गुहागर मतदारसंघामध्ये आणखीन एक शिवसेनेचे नेते आहेत आदरणीय रामदासभाई कदम. या दोघांनी पूर्ण ताकदीनं ह्या मतदारसंघामध्ये कामकाज केलं पाहिजे. महायुतीचा विजय नक्की आहे, पण ह्या दोघांनी पूर्ण वेळ इथे देण्याची आवश्यकता आहे आणि तो वेळ इथे त्यांनी अधिक दिला पाहिजे की ज्यामुळे इथे महायुतीचा उमेदवार हा विजयी होईल. नातू साहेबांची आता भूमिका काय असेल? महायुतीचा कार्यकर्ता म्हणून काम करणार आहात, पण मनामध्ये पण मतदारसंघाची जबाबदारी ह्या दोन नेत्यांनी घेतली पाहिजे ना. मतदारसंघातला सर्व रचना लावण्याकरता शिवसेनेचे हे दोन नेते, कारण जिल्ह्यातले नेते आहेत दोघं जण आणि या मतदारसंघाशी त्यांचा जवळचा संपर्क आहे. पालकमंत्री म्हणून यांचा 5 वर्षाचा संपर्क आहे. आणखीन त्यांचा रामदासभाई तर 2009पासून गुहागर विधानसभा मतदारसंघात येत आहेत. त्यामुळे या दोघा नेत्यांनी याच्यामध्ये अधिक कष्ट केले पाहिजेत, कारण त्यांनी केलेल्या कामावरतीच हा मतदारसंघ महायुतीच्या ताब्यात येणार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं कोकणामध्ये 2च जागा दिलेल्या आहेत, त्याच्यामध्ये गुहागर आणि दुसरं दापोली आहे. त्यातली गुहागरमध्ये आता प्रमोद गांधी आहेत. तर त्यांनी परवा पत्रकार परिषद घेताना असं म्हटलं की मला आता घराणेशाही मोडून काढायची आहे. म्हणजे 55 वर्षामध्ये 2च परिवारांनी या ठिकाणी सत्ता भोगली, त्यामुळे आम्हाला ती घराणेशाही मोडून काढायची आहे. यावर तुमचं काय मत असेल? नाही, मी आता प्रत्येकाला घराणेशाहीची व्याख्या कशी लावायची हा विचार करावा लागेल. वडील हयात असताना मुलगा तिथे टेक ओव्हर करायला आला तर ती घराणेशाही होते का वडील गेल्यानंतर त्यानंतर मुलगा राजकारणात आला तर ती घराणेशाही होते? घराणेशाहीचा अर्थ कसा लावला जातो? आज आदरणीय गोविंदराव निकम गेल्यानंतर अनेक वर्षांनंतर शेखर निकम राजकारणात आले, म्हणजे ते घराणेशाहीचे वारसदार होत नाहीत, कारण ते पुढच्या काळातनं पुढच्या पिढीतनं आले, ते पुढच्या कार्यकर्त्यांनी त्यांना स्वीकारलं. त्यामुळे घराणेशाहीच्या आरोपामध्ये या मुद्द्याचा कुठेतरी विचार करावा लागेल. हाच मुद्दा बेंडलांच्या बाबतीत लागणार नाही. ते त्यांचे वडील 80 ते 85 आमदार होते, पण त्यानंतर ते नगराध्यक्ष झाले, उपसभापती झाले, आज ते राजकारणात आले. त्यामुळे घराणेशाही कशाला म्हणायची ह्याची व्याख्या त्यांनी स्पष्ट केली पाहिजे. कारण
वडील गेल्यानंतर जर एखादा कार्यकर्ता लोकप्रतिनिधी झाला आणि मग त्या मतदारसंघात त्याला मतदारांनी निवडून दिलं, तर तो घराणेशाही म्हणून आला का तो कार्यकर्ता त्या मतदारसंघात रुजला म्हणून आला? मग जिथे वडील पाठीमागे राहून ज्या मुलाचे सर्व निवडणुका लढत होतील तिथे घराणेशाही येईल. मग त्यांचा इशारा नातू आणि भास्कर शेठ जाधव या परिवार होता. मात्र तशा पद्धतीची आता निवडणूक आली की या सगळ्या गोष्टी होत असतात. मात्र आगामी काळामध्ये नातू हे निवडणुकीच्या प्रचाराच्या रिंगणामध्ये दिसतील आम्हाला. हो, महायुतीच्या प्रचारामध्ये मी आहेच. कारण महायुतीच्या प्रचाराकरता महायुती म्हणून महाराष्ट्रात सर्व एकत्र सरकार आलं पाहिजे याकरताच आम्ही गेले 2 वर्ष काम करत होतो. त्यामुळे निवडणुकीच्या तिकीट वाटपापेक्षा निवडणुकीच्या सीट शेअरिंगमधल्या मुद्द्यांची ही खरं तर चर्चा. म्हणजे आमच्याकडे तिकीट वाटपाची चर्चा नाही. तिकीट भाजपचं मला मिळालं असतं किंवा आणखीन जैतापकरांना मिळालं असतं किंवा आणखीन आमच्या कोणा बारगोडेताईंना मिळालं असतं किंवा निलेश सुर्वेला मिळालं असतं किंवा आणखीन कोणाला वेगळ्या कार्यकर्त्याला मिळालं असतं. त्यामुळे भारतीय जनता पार्टीनं ही जागा कमळावरती लढायला मिळणं हा जिल्ह्यातला एक, कारण 10 वर्ष 2019ला जिल्ह्यामध्ये कमळावरती एकही जागा लढली गेली नाही, 2024मध्ये लढली गेली नाही. की ज्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 7 आमदार ज्यावेळी होते त्यावेळी त्यापैकी 2 आमदार हे भारतीय जनता पार्टीचे येत होते. त्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आज एकही जागा महायुतीच्या राजकारणात लढायला न मिळणं हा आमच्या दृष्टीनं आम्हाला जो लागलेला मुद्दा आहे तो की भारतीय जनता पार्टीला लढायला एकही जागा न मिळणं. हरकत नाही. सरतेशेवटी आता खरं तर अनेक कार्यकर्ते जे भारतीय जनता पार्टीचे आहेत ते प्रतीक्षित आहेत की कधी एकदा नातूसाहेबांचा आम्हाला आदेश येतो आहे आणि आम्ही त्या प्रचार मोहिमेमध्ये सामील होतो किंवा त्यांच्या मनामध्ये जी द्विधावस्था आहे ती दूर करावी लागेल. अशा वेळेला आपण आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना काय संदेश द्याल? माझ्या मनामध्ये द्विधावस्था नाही. महायुतीचं काम करायचा हा एकमेव निर्णय आहे. पण महायुतीचं काम करत असताना ज्यांच्याकडे आता निर्णय प्रक्रिया आहे, निवडणुकीच्या निर्णय प्रक्रियेमध्ये निमंत्रणामध्ये नाव आलं पाहिजे, ते शिवसेनेच्या नेत्यांचं नाव आलं पाहिजे. पत्रकावरती प्रकाशक म्हणून जे नाव येईल ते शिवसेनेच्या नेत्याचं येईल. कुठल्याही जाहीर सभांची बैठकांच्या परवानग्या घ्यायच्या त्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी घेतल्या पाहिजेत. त्यामुळे समन्वय म्हणून मी म्हटलं तसं की या राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जे आहेत ते आमचे खासदार आहेत. त्यामुळे माननीय खासदार, माननीय पालकमंत्री अशा एकत्र बैठका करून निर्णय केले. तर आम्ही तर कार्यकर्ते आहोत ना, आम्ही माझी आमदार आहोत. पण जे कोण अधिकारात आहेत यांनी एकत्र बैठका करून सांगितलं पाहिजे की या पद्धतीनं आपल्याला सर्वांना कामकाज करायचे. बाकीच्या सर्व मतदारसंघामधल्या महायुतीच्या बैठकाहून कामकाज सुरू झालं, इथेच केलं नाही. मग याच्यामध्ये नेमकं कोणाला काय साधायचं आहे असा प्रश्न उलटा आम्हाला पडायला लागला. आणि नक्कीच या प्रश्नाचं उत्तर सापडेल अशी आपण आशा करूया. आणि आपण खरं तर विनय नातू एक अतिशय विनयशील आणि अतिशय संयमी असे नेतृत्व म्हणून तुमच्याकडे पाहिलं जातं आणि म्हणून आपण देखील बोलत असताना अतिशय समतोल राखून या ठिकाणी संवाद साधलेला आहे. तुर्तास तरी मी आपले खरोखर मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आपण आमच्याशी वेळ देऊन संवाद साधलात. तर होते डॉक्टर विनय नातू, ज्यांनी गुहागर मतदारसंघाची एकंदरीत परिस्थिती आपल्याला सांगितलेली आहे. त्यांची नेमकी मानसिक परिस्थिती काय आहे, त्यांच्या कार्यकर्त्यांची अवस्था काय आहे आणि जी खंत देखील त्यांच्या मनामध्ये आहे की या ठिकाणी भाजपला उमेदवारी मिळावी असं वाटत असताना आयत्या वेळेला बाहेर दुसऱ्या पक्षातील उमेदवार आयात करून त्याला उमेदवारी देण्यात आली आणि तरीसुद्धा 8 दिवस झाले अजूनही कोणत्या प्रकारचा समन्वय साधला गेलेला नाही. त्यामुळे नेमकी आपली भूमिका स्पष्ट करता येत नाही अशा पद्धतीची खंत देखील त्यांनी व्यक्त केलेली आहे. मात्र येणाऱ्या काळामध्ये खरं तर 20 तारीख फार निकट आहे, जवळ आहे. अशामध्ये विनय नातूसारखा चेहरा हा निवडणुकीच्या रिंगणामध्ये किंवा त्या प्रचाराच्या मोहिमेमध्ये दिसला पाहिजे. तर खऱ्या अर्थानं महायुतीला देखील त्याचा फायदा होऊ शकतो. मात्र येणाऱ्या काळात आपल्याला कळेल की नेमकं चित्र काय होतं, की भास्कर शेठ जाधव यांच्यासाठी रस्ता मोकळा करून दिला जातो. हे सगळं पाहण्यासाठी आपण पाहत राहा, आपल्या श्रीलावशी जोडून राहा. तुर्तास साहेब आपण संवाद साधलात, आपलं मनपूर्वक आभार. धन्यवाद.